सर स्टार्ट करूया का? हॅलो सागर, सुरुवात करूया कारण 7 वाजून 7 मिनिटं झाली. ओके सुरुवात करूया. सागर, काय आलं? ओके, सो लेट अस स्टार्ट. सागर, थोडस जरा हे कॅमेरा जरा ऍडजस्ट करून घेतो. येस, सो Recording in progress. येस, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि दिवाळी सुरू झाली आहे. धनत्रयोदशीच्या तुम्हाला सर्वांना आमच्या पूर्ण परिवारातर्फे तुमच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. आणि एक चांगल्या दिवशी आपण एक चांगलं सेशन, चांगला विषय घेतोय ह्याचा मला स्वतःला एक खूप आनंद जास्त आहे. तर येस, दॅट्स इट. आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना. आणि एक म्हणजे थोडस असं वाटलेलं की जरा अटेंडन्स कमी का झाली निरंजन? व्हॉट हॅपन? निरंजन कुठे आहेस? दिवाळीची तयारी करत. दिवाळीची तयारी? बरं बाबा, ठीक आहे. दिवाळीची तयारी कर. दिवे लावतायत असं म्हणायचं. चलो, नो प्रॉब्लेम. सो माझं सगळ्यांना सजेशन हेच राहील की जी कोणी मंडळी हे सेशन पद्धतीने पण बघत असतील अशा सर्वांना आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा माझं एक रिक्वेस्ट कम सजेशन राहील की बॅच सुरू होताना आपला जेवढा उत्साह होता, तुमच्यापैकी अनेकांनी तो उत्साह तसाच शेवटपर्यंत मेंटेन ठेवला. पण समहाव काही लोकांना तेवढं जमलं नाहीये. म्हणजे काही बाबतीत असेल, उदाहरणार्थ ट्रेडिंग करण्याबाबत असेल किंवा सेशन सगळे लाईव्ह करण्याबाबत असेल. अशा बऱ्याच बाबतीत काही जणांना हा म्हणतो ना, हा टेम्पो तेवढा व्यवस्थित ठेवता आला नाही. तर अशा सर्वांना माझी रिक्वेस्ट राहील की 2 सेशन शेवटचे आता उरलेले आहेत. एक जे आपण उद्या जे घेणार होतो ते सेशन आपण 13 तारखेला घेतो आहोत, हे एक पहिलं. आणि दुसरं म्हणजे जे मी तुमच्या बॅचचं एक्स्ट्रा घेणार आहे. राईट सागर, कॅन यू प्लीज शेअर द स्क्रीन? ओके ओके. सो माझी सर्व मंडळींना ही रिक्वेस्ट राहील की आपले जे 2 शेवटचे सेशन, ऑडिओ इज नॉट क्लिअर असं का बोलतायत रे लोक? म्हणजे अजून कसा ऑडिओ क्लिअर करू शकतो? बाकीचे क्लिअर आहे? ठीक आहे. ओके, सो एकाला जरी क्लिअर आहे याचा अर्थ माझ्या इथून क्लिअर आहे. अच्छा, लो आहे थोडस. 2 वर्षानंतर सर्दी झाली आहे त्याच्यामुळे जरा असेल मे बी. ओके ओके. सो माझी सर्वांना रिक्वेस्ट ही राहील की एक एक्स्ट्रा सेशन होणार आहे आपलं 10 तारखेला. त्याच्यानंतर एक सेशन घेणार आहे मी 13 तारखेला. सो माझी सर्व मंडळींना रिक्वेस्ट राहील, जी कोणी हे सेशन रेकॉर्डेड पद्धतीने पण पाहत असतील अशा सर्वांना, की ऍटलिस्ट ही 2 सेशन तुम्ही सर्वांनी लाईव्ह करावीत. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल उद्या आपलं फुल स्क्रीन कर जरा. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं उद्या सेशन होणार आहे, हे आहे मुहूर्त ट्रेडिंग सेशन. आज आपल्या सर्व जुन्या पार्टिसिपंट साठी आहे, जे रिव्ह्यू साठी एलिजिबल आहेत अशांसाठी आहे. सायंकाळी 7 वाजता मोठा क्राऊड.
मस्त सेशन, थोडंसं अवघड सेशन पण नक्की आवडेल सगळ्यांना असे सेशन, राईट. हे कॉमन टू ऑल आहे, म्हणजे जुन्या सगळ्या पार्टिसिपंटसाठी अशा प्रकारचे दरवेळी सेशन होत राहणार बिग बुल पार्टिसिपंटसाठी. नेक्स्ट इज जे मी तुमचं पुढच्या आठवड्यात एक्स्ट्रा घेणार आहे. हा निरंजन बोल ना. उद्याचं सेशन हे एक्स्ट्राचं सेशन आहे. हा म्हणजे आता जसं सर बोलले सेशन आता एक्स्ट्राची चालू होती, तर त्याचं रेकॉर्डिंग आपण देत नाहीये, कारण हजारो विद्यार्थी असतात, मॅनेज करणं कठीण जातं, मिळणार नाही. तर त्यामुळे कंपल्सरी लाईव्ह अटेंड करायचं आहे. थँक्यू निरंजन. ओके, त्याच्यानंतरचं सेशन आहे 10 तारखेला जे एक्स्ट्रा सेशन होणार आहे. सो सागर प्लीज नेक्स्ट स्लाइड. सो मी जे तुम्हाला बोललेलो की बॅच नंबर 14 साठी मी एक एक्स्ट्रा सेशन घेईन, तर हे एक्स्ट्रा सेशन आपण घेणार आहोत 10 तारखेला. आय थिंक वार आहे बुधवार, सायंकाळी 7:30 वाजता होईल. अरे आहे का नेक्स्ट स्लाइड, लोकांना स्क्रीनशॉट घ्यायला रेडी ठेवायला म्हणून. एक मिनिट, काहीतरी इश्यू झालाय वाटतं, चेक कर. ठीक आहे. नाव त्याच्यानंतरचं सेशन आहे सागर. हे कोणी केली आहे स्क्रीन शेअर, कोणी केली, तू केली आहे की सागरने केली? सागरने. ओके, मग तो नेक्स्ट स्लाइड का नाही करत आहे? ठीक आहे. आणि उद्या जे सेशन होणार होतं त्याच्या ऐवजी ते सेशन आपण घेणार आहोत 13 तारखेला. सो हे डायरेक्ट 13 वर आलं, 10चं राहिलं. दिसतंय का? हो दिसतंय. तुझं गणित काउंटिंग बरोबर आहे ना? 13 तारीख, 11 दिवस बाकी. ठीक आहे. सो माझी सर्वांना रिक्वेस्ट ही राहील की फर्स्ट डे ला आपली जी अटेंडन्स होती त्याच्याहून जास्त अटेंडन्स मला ह्या सेशनला एक्सपेक्टेड आहे, कारण 13 तारखेचं जे सेशन असणार आहे हे आपलं शेवटचं सेशन असणार आहे बॅचचं. आणि शेवटचं आहे, मी घेतो आहे. मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे, त्यासाठी मला 100% अटेंडन्स जर असेल तर खूप आवडेल. म्हणजे हे जे सेशन जे रेकॉर्डेड पद्धतीने पण बघतात त्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट ही राहील, ट्राय करा की ऍटलिस्ट शेवटच्या सेशनला तुम्ही सगळे लाईव्ह असाल. 13 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजता आपलं ह्या बॅचचं शेवटचं सेशन, राईट. आणि 10 तारखेला पण एक मी एक्स्ट्रा सेशन घेतो आहे. सो 10 तारखेच्या सेशनचं पण तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल केलं जाणार नाही. बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता हे फक्त बॅच नंबर 14 साठीच एक्स्ट्रा सेशन आहे. रेकॉर्डेड व्हॅली जी लोक ऐकत असतील तर त्यांनी पण ह्या सेशनला लाईव्ह जॉईन करावं. सो ही 2 सेशन अशी आहेत 10 आणि 13 तारखेला, जिथे आय एम एक्सपेक्टिंग 100% अटेंडन्स. बॅचचा शेवट आहे म्हणून मी फक्त अशी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. आणि उद्या जे होणार आहे ते रिव्ह्यू सेशन होणार आहे, ते आमच्या सगळ्या जुन्या सगळ्या दिलं तुम्ही. बिग बुल साठीचं लास्ट सेशन हे 13 तारखेला आहे. या व्यतिरिक्त त्या दिवशी मी तुम्हाला बोललो की एक सेशन मी घेतो करिअर इन कॅपिटल मार्केट या नावावर, या विषयावर. सो हे सेशन आपलं होतं आहे 14 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता. हे तर ओपन आहे, हे स्मॉल बुल बिग बुल सगळ्यांसाठी, जुन्या मंडळींसाठी. सो हे पण सेशन तुम्ही अटेंड करू शकता. काही जण तुमच्यापैकी ह्या संडेला बोलत होते की आम्हाला या क्षेत्राकडे फुल टाइम करिअर ह्या पद्धतीने बघायचं आहे. अशा सर्वांना मी रिक्वेस्ट करेन की जस्ट गो फॉर दिस सेशन, राईट. ओके, सो दिस इज इट. अजून काय राहिलंय सागर? आय थिंक दिस इज डन फॉर माय. अच्छा, हे तर सांगितलं ऑलरेडी. 21 नोव्हेंबरला तुमचं बिग बुल पार्टिसिपंट साठी एक सेशन आहे. सो टोटली 5 सेशन्स उद्या, 10 तारीख, 13 तारीख, 14 तारीख आणि डायरेक्ट 21 नोव्हेंबर. सो अशी टोटल 5 सेशन्स आहेत. त्यातल्या मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट केली की ऍटलिस्ट 10 आणि 13 ला सर्वांनी लाईव्ह अटेंड करा. ही एक माझी सर्वांना रिक्वेस्ट होईल. ओके, चलो. सो लेट्स स्टार्ट. आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया.
मला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, कालच्या सतीश सरांच्या सेशन मध्ये काय काय शिकले सर्वजण? कालच्या सेशन मध्ये काय काय टॉपिक शिकलात? हा, अजून बाकी आहेत बरीचशी सचिन. हे सगळे तुम्हाला अपडेट्स येणार इथून पुढे. अँड दॅट्स द रिझन आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही आमचे नंबर सेव्ह करा. ब्रॉडकास्ट लिस्टवर तुम्हाला सगळे अपडेट येतील. कालच्या सेशन मध्ये काय काय शिकलात जरा पटापट सांगा ना मला. येस, टर्म इन्शुरन्स इज मस्ट. परफेक्ट. FD वर ओव्हरड्राफ्ट घेणं, लोन ऑन इन्शुरन्स, व्हेरी नाईस. ऍक्सिडेंटल पॉलिसी, परफेक्ट, एकदम परफेक्ट. हाऊ टू इन्व्हेस्ट पर्सेंटेज वाईज, या व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचे पैसे कुठून आणायचे हे शिकलो. अरे वा, प्रमोद नाईक यांनी खूप छान दिलंय. नाही तर असं होईल की एवढं सगळं आपण शिकलो आणि पैसे कसे उभे करायचे हेच माहित नाही ना. म्हणून तर सोनं विका सांगतो. पौर्णिमा मॅडम आहेत का की गेल्या खरेदी करायला? एक मेसेज नाही त्यांचा मगासपासून. हाऊ टू अरेंज. ओके, FD वर सिप, ELSS, टर्म इन्शुरन्स, व्हेरी गुड. प्रोटेक्ट द इन्व्हेस्टमेंट. हाऊ टू सेव्ह ऑन स्मॉल थिंग्स लाईक इलेक्ट्रिसिटी. अरे वा, एवढं डीप मध्ये जाऊन शिकलात, क्या बात आहे. हाऊ टू अचीव युअर टार्गेट्स, SIP, इन्व्हेस्ट इन ELSS. अच्छा, हे हसतायत ते पौर्णिमा मॅडमवर. मी आता चॅट खाली खाली येतोय ना वाचत. हाऊ टू रोटेट अवर मनी, इझिएस्ट इन्व्हेस्टमेंट थ्रू IPO, टर्म इन्शुरन्स. अरे पौर्णिमा मॅडम, तुम्ही आज सेशनला लाईव्ह नाही तर भरपूर न्यूज फिरतायत ना तुमच्याबद्दलच्या. तुम्ही जर रेकॉर्डेड बॅच मध्ये रेकॉर्डेड सेशन अटेंड कराल तर सगळे मिस करतायत तुम्हाला, आत्ताच सांगतो. And money should work for how to, yes. Okay. रीमा मॅडमनी काय लिहिलंय बघा, की आज खूप गर्दी होती ज्वेलर्स कडे, पण आज इच्छा पण नाही झाली जायची. क्या बात आहे. दिस इज याला म्हणतात अचिव्हमेंट. अँड आय अप्रिशिएट. मला खूप अभिनंदन करावं असं वाटतंय तुमचं. निलेश सावंत तर नजर ठेवण्यात पौर्णिमा मॅडम त्यांना जस्ट ज्वेलरच्या बाहेर बघितलं. निवेश बढत आणि बचत, येस. खर्चा लाल, बचत राम आणि निवेश कुमार. येस, आकाश खडपे खूप छान लिहिलंय. राईट, गुड 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 गोईंग. सो मला खूप आवडलं, म्हणजे तुमचे बऱ्याच जणांचे रिप्लाय खूप आवडले. आणि आज मी तोच टॉपिक थोडासा पुढे नेईन. म्हणजे काल जे सगळं तुम्ही शिकलात तोच टॉपिक मी थोडासा पुढे नेईन. राईट. सो इट्स टाइम टू टर्न ऑफ माय व्हिडिओ. ओके. आणि मी शेवटी 13च्या सेशन बद्दल पण बोलेन, कारण दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट टॉपिक असं मी म्हणेन की जो होणार आहे. त्याबद्दल पण मी थोडस नंतर बोलेन. अच्छा, आज सोनं विकायला काढलंय, क्या बात आहे. बघा, नुसतं खरेदी करणं हीच एक गुंतवणूक असते असं नाहीये. विकणं ही पण एक गुंतवणूक होऊ शकेल ना, कारण तुम्ही पैसे फ्री करताय नवीन चांगल्या गुंतवणुकीसाठी. एक डाऊट आहे, कन्फ्युजन आहे, ठीक आहे, आपण शेवटी अनम्यूट करूया. जमलं तर भूषण तुम्ही चॅट मध्ये लिहा ना प्लीज. शेवटी काय होईल की सगळेजण नाही थांबले तर तुमच्या डाऊटचा आन्सर हे इतरांना सोल्युशन म्हणून मिळू शकतं, तर ते नाही मिळणार ना. व्हेरी गुड. प्राजक्ता यांचं मला खरंच अभिनंदन करायचं. टायटनचे शेअर्स आज घेतले, खूप छान. व्हेरी नाईस. ओके, सो लेट अस स्टार्ट. ओके, अजूनही कोणाला काही शंका नसतील तर मी आजच्या सेशनला सुरुवात करतो. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. हीच रिक्वेस्ट आहे परत एकदा, 10 आणि 13 ही 2 सेशन तुम्ही लाईव्ह करावीत. बघूया चला तुम्ही किती मॅनेज करता माझ्यासाठी सगळेजण. ओके, सो मी व्हिडिओ ऑफ करतो माझा आणि माझ्या सेशनला सुरुवात करतो. वेल्थ क्रिएशन मराठीमध्ये जर ह्याचं ट्रान्सलेशन करायचं झालं तर त्याला आपण म्हणणार की काय, संपत्ती निर्मिती, पैसा बनवायचा. राईट. सो आता माझा सर्वांना प्रश्न हा आहे की पैसा बनवायचा ना, तर मी तुम्हाला 2 ऑप्शन देतोय. ठीक आहे, पैसा बनवण्यासाठी मी तुम्हाला 2 ऑप्शन देतोय आणि मला प्रत्येकाने इथे रिप्लाय करायचा आहे. किती पैसा बनवायचा आहे. तर मी तुम्हाला 2 ऑप्शन देतोय. एक आहे आवश्यक
आणि एक आहे भरपूर. या दोन पैकी किती पैसा तुम्हाला बनवायचा आहे? लिहा सगळ्यांनी. ओके, सो मेजॉरिटी आन्सर आहेत भरपूर. बऱ्याच जणांनी रिप्लाय केलाय अनअकाउंटेबल. अच्छा, अनकाउंटेबल. ठीक आहे, भरपूर. जरा एवढे सगळे सेशन मी तुमचे घेतल्यानंतर तरी तुम्हाला एक काय म्हणूया की एवढं कळायला पाहिजे होतं की असा जर प्रश्न मी विचारतो ना, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारतो ना की किती पैसा बनवायचा आहे, आवश्यक आणि भरपूर, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारतो ना, तर एवढ्या उथळ प्रश्नाचं एवढं उथळ उत्तर तर नक्कीच नसेल ना. काय बोललो मी? कळलं मी काय बोललो? एवढा प्रश्न जो उथळ असेल तर एवढे दिवस सेशन झाल्यानंतर एवढा तर सोपा प्रश्न मी नाही विचारणार. पण एवढं पण तुम्हाला कळलं नाही आणि बऱ्याच जणांनी उत्तर लिहून टाकलं भरपूर. ठीक आहे, आता जरा बोलतो ह्या सगळ्या विषयावर. जरा मी ना माईक जरा चेंज करतो. मगाशी बरेच जण बोलत होते ना की माझा आवाज व्यवस्थित येत नाहीये, तर जरा मी माईक चेंज करतो. थांबा. येस, मनीषा मॅडम एकदम बरोबर लिहिलं की भरपूरची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी असते. आता कसा आहे आवाज? मगाचपेक्षा बेटर हो सर. है ना? या सो कसं आहे ना, तुम्हा लोकांना एक अर्थशास्त्राची डेफिनेशन सांगितलेली मी की माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत, कधी न संपणाऱ्या आहेत. त्यामुळे पैसा हा कितीही मिळाला तरी तो त्याला कमीच वाटणार आहे. आणि ह्याचं उत्तर ऍक्च्युली फिलॉसॉफिकल असू शकतं भरपूरचं, की आपल्या गरजा किती, आपल्याला पैसे पाहिजे किती. गरजांच्या बाबतीत बघितलं तर आवश्यकच पाहिजे, बट इच्छा आहेत ना, नीड्स आणि वॉन्ट्स. दिस इज लाईक नीड्स, आवश्यक. दिस इज लाईक वॉन्ट्स. आणि असं म्हटलं जातं की ते म्हणतो ना मॅस्लोज थेरी वगैरे पद्धतीने जर गेलात तर पहिलं तर तुम्ही आवश्यक पैसा निर्माण केला पाहिजे, मग भरपूर केला पाहिजे. काय बोलतोय कळतंय का? थोडासा विचार करा की तुम्ही किती चुकीचं उत्तर दिलं. आणि मला थोडंसं आश्चर्य वाटलं या बॅचचं की एवढं चुकीचं उत्तर एवढी पटकन आणि भरपूर लोक देत आहेत. याचं खरंच थोडंसं आश्चर्य वाटलं की या प्रश्नाचं ऍक्च्युअल उत्तर असं असलं पाहिजे की मी आवश्यक पैसा बनवेन आणि मग भरपूर बनवेन. मी काय बोलतोय लक्षात येत आहे का? पहिलं आवश्यक बनवूया आणि मग भरपूर बनवूया ना. हे कळतंय का काय सांगतोय? गडबड केली सगळ्यांनी. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांच्या रिप्लाय वरून हे वाटलं की तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार फायनान्स ह्या आपल्या म्हणजे आयुष्यातल्या फायनान्स या टॉपिकवर. ठीक आहे, बिफोर आय स्टार्ट अ न्यू टॉपिक, निरंजनला एक अनाउन्समेंट छोटीशी करायची होती, ती पटकन करून घेऊ दे त्याला, अदर नंतर नाही तर आपली लिंक तुटेल. येस निरंजन, प्लीज गो हेड. ऍक्च्युली इथे कसं आहे, आता आम्हाला माहिती झालेलं आहे कोण गॅलेक्सी किंवा मोबाईल वरनं वगैरे जॉईन होतं. पण उद्यापासून जी मोठी सेशन्स असतील, हजारो पार्टिसिपेंट्स असतात, तर त्यामुळे आम्ही विचारत बसत नाही. देर इज नो ऑप्शन ऑफ वेटिंग रूम ऑल्सो, डायरेक्ट तिकडे लिव्ह केलं जातं. त्यामुळे तुम्हाला एन्श्युअर करायचंय की तुमचं नाव दिसेल आम्हाला. हा बरोबर. तो बघा आता हे कसं बॅच 14 चालू आहे तोपर्यंत ह्या लोकांना माहित असतं, ऑपरेटरला माहित असतं की कोण आहेत काय आहेत. पण जर समजा तिकडे तुमचं इनिशियल फक्त तुमचं सिंगल नाव दिसलं किंवा असं झालं ना, तर तुम्हाला ते डायरेक्ट रिमूव्ह करतात मीटिंग मधून. तर जरा मोठ्या सेशनला प्लीज जरा सगळ्यांनी काळजी घ्या. पेड सेशन असतात आपले हे सर्व, आणि त्यामुळे तिथे म्हणतो ना एक जर अशी नावं दिसली तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ पायरसी ना. म्हणजे तुम्ही लॉग इन कोणीतरी शेअर केलं आणि त्याला ते मिळालं, त्यामुळे मग ते रिमूव्ह करतात.
सो माझी सर्वांना रिक्वेस्ट राहील की मोठ्या सेशनला जॉईन होताना कृपया आपल्या पूर्ण नावाने जॉईन व्हा. पार्टिसिपंट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिलं नाव स्वतःचं दिसतं, त्यामध्ये एकदा चेक करा तुमचं नाव काय दिसतंय, तिथे तुम्हाला दिसतं. आता समजा जो गॅलेक्सी टॅब हे नावाने आहे ना, त्याने पार्टिसिपंटवर क्लिक केल्यावर त्याला दिसणार की बाबा मी गॅलेक्सी नावाने आहे. आता निरंजनला माहित झालंय गॅलेक्सी कोण आहे, पण आता तो बॅच 14चा निरंजन कुठे लक्षात ठेवणार, दरवेळी निरंजन असेल असं नाहीये ना. सो ओके, सो तसा भाग आहे, त्यामुळे प्लीज जरा मोठ्या सेशन मध्ये काळजी घ्या. नाही नाही नाही, फक्त बॅच 14ला हा आयडी पासवर्ड होता, हा आयडी पासवर्ड संपला. आता तुम्हाला हा आयडी फक्त आता तुम्हाला 10 तारखेला आणि 13 तारखेला चालेल, उद्या वेगळा असणार. सो वेगवेगळे झूम असतात दरवेळी, म्हणून सो दिस इज झूम मीटिंग. उद्या आपण झूम वेबिनार मध्ये असणार आहोत. ठीक आहे, ओके. सो चलो, आपण होतो ह्या विषयावर आवश्यक आणि भरपूर, हा विषय आपण समजून घेत होतो, तर तोच विषय आपण कंटिन्यू करूया. सो पॉइंट काय आहे ना, की आवश्यक जो असतो ना, आवश्यक वाला पैसा हा ना मोजता येऊ शकतो. हा किती लागणार, कधी लागणार, कशासाठी लागणार, केव्हा लागणार, हे सगळं आवश्यकच्या बाबतीत मोजता येतं. भरपूर हे कधी मोजूच शकत नाही. भरपूरची डेफिनेशन काय आहे बघा. माझं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आमचे क्लायंट आहेत IT फील्डमध्ये, जवळजवळ एक 70-80 लाखाचा अॅन्युअल पॅकेज आहे आणि जवळजवळ 50-60 लाख त्यांना इन्सेंटिव्ह मिळतो बिकॉज ही इज इन टू सेल्स. तर 1-2 वर्षानंतर एकदा भेटले, मला बोलले मी जॉब स्विच करतोय. मी लोक का बोलतात, नाही इथे मला सॅलरी सफिशियंट नाहीये, म्हणजे 1.25 कोटी मिळतात तरी त्यांना वाटतं की ते सफिशियंट नाहीये. असं पण होतं, अशी पण लोक आहेत. सो वी कॅनॉट कम्प्युट की भरपूरची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असणार. आवश्यक म्हणजे काय, मला मोजता येणार की नेमकं किती. भरपूर कसं मोजणार तुम्ही? एखाद्याला उद्या 1 कोटी भरपूर वाटेल, एखाद्याला 10 कोटी पण कमी वाटतील. सो पॉइंट काय आहे ना बघा, ही म्हणतो ना, एक सगळ्यात पहिली चूक जी तुम्ही सगळ्यांनी मगाशी केली की बरेच जण भरपूर बोलले. नाउ विल स्टार्ट विथ आवश्यक, की आपल्याला आवश्यक पैसा किती पाहिजे हा मोजता येतो. वी कॅन क्वांटिफाय. बघा मी काय सांगतो, आपल्याला आवश्यक पैसा किती हा क्वांटिफाय करता येतो. भरपूर हा वी कॅनॉट क्वांटिफाय दिस पर्टिक्युलर वर्ड, राईट. सो मग आता आपण समजून घेऊया आवश्यक पैसा आपल्याला कशासाठी लागतो. तर हे जरा समजून घेऊया की आवश्यक पैसा आपल्याला कशासाठी लागतो. सो सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे कंपल्सरी आयुष्यामध्ये येणार ते म्हणजे रिटायरमेंट. तुम्ही ऍक्सेप्ट करा अथवा नका करू, आयुष्यात ही फेज आपल्यापैकी प्रत्येकाला अनुभवायची आहे. 30 वय 35 पेक्षा कमी अशानी जरा लिहा चॅटमध्ये कोण कोण आहेत. 35 पेक्षा वय कमी अशानी जरा चॅटमध्ये पटापट लिहा. काहीतरी शब्द लिहा म्हणजे समजेल. पूनम, भारत, गायत्री, प्रियांका, अमृता, मस्तान, विशाल, राहुल, मिलिंद, भावेश, आकाश, भूषण, अश्विनी, गायत्री, अंकिता, अपूर्वा, विहिता, नवनाथ, वैष्णवी, रोहित, जस्मिन, रश्मी, प्रसाद, बरीच लोक आहेत जे बिलो 35. बघा जेव्हा पण मी ह्या विषयाबद्दल बोलतो ना, रिटायरमेंट, स्पेशली क्लासरूम पण हे बोलायचो ना, तेव्हा मला असे पटकन लोकांचे चेहरे दिसायचे, अरे काय रिटायरमेंट, आता तर कुठे आपलं आयुष्य स्टार्ट झालं, हा माणूस रिटायरमेंट बद्दल बोलतोय. बिलीव्ह इट ऑर नॉट, ऍक्सेप्ट इट ऑर नॉट, हे यू आर काय म्हणूया. ओके, सो प्रगती मॅम तुम्ही प्लीज रेकॉर्डिंग घ्या. आय अप्रिशिएट की तुम्ही प्रवास करता लेक्चर अटेंड करताय. सो माझी रिक्वेस्ट राहील तुम्हाला की तुम्ही पाहिजे तर रेकॉर्डेड सेशन घ्या. पण आजचं सेशन फार इम्पॉर्टंट आहे असं मी सांगेन. ऑल्दो मी खूप असं थोडंसं हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करेन, बट स्टील ओके. सो रिटायरमेंट बद्दल मी जेव्हा पण बोलतो ना, हे यंगस्टर आहेत ना, हे असे माझ्याकडे असे ह्याने बघतात. मग मला त्यांना सांगावं लागतं, बॉस मी पण बिलो 35 आहे, बट स्टील आय एम टॉकिंग टू यू अबाउट रिटायरमेंट. आणि त्याचं रिझन लक्षात घ्या. हे एक असं प्रकार आहे ना की ह्याच्यापासून तुम्हाला पळवाट नाही. बघा जनरली आता ज्यांना इथे काही अशी लोक असतील की ज्यांना मुलं आहेत,
त्यांचे गोल्स कसे असतात, मुलांचं शिक्षण वगैरे वगैरे, किंवा कुठेतरी फिरायला जायचं. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही लग्नच नाही केलं तर तुम्हाला मुलं नाही तर तुम्हाला पुढे शिक्षणाचं गोल नाही, पण वय तर वाढणार ना. बघा, लाईफ इन्शुरन्स वगैरे या गोष्टी कधी आहेत, जर तुम्हाला काय झालं, तुमच्यावर कोण डिपेंडेंट असेल तर त्याची काळजी घेतली जावी वगैरे. अरे बट रिटायरमेंट अशी गोष्ट आहे की तुम्ही पण जिवंत राहिलं, तुमचा पार्टनर पण जिवंत राहिला, तर तुमच्या दोघांची जबाबदारी कोण घेणार? आणि मी म्हणेन, इथे जे यंगस्टर आहेत, जे बिलो 35 आहेत, त्यांना मी सांगेन, यू पीपल आर लकी, बिकॉज अर्धा तास पुढचा हा टॉपिक चालेल, त्या अर्धा तासानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही किती लकी आहात. आणि हे अबाव 35 अबाव 40 वाली जी लोक आहेत ना, हे किती रिग्रेट करणार आहेत ना आफ्टर दिस हाफ एन आवर, हे तुम्हाला सगळ्यांना समजेल आता. सो त्यामुळे द मोमेंट मी जेव्हा हा शब्द बोललो रिटायरमेंट, तेव्हा थोडी नाराजी कदाचित आली असेल की हा कुठे विषय माझ्यासाठी आहे किंवा माझा काय ह्याच्याशी संबंध. अर्धा तासानंतर समजेल की आपला ह्याच्याशी काय संबंध आणि किती महत्वाचं आहे आपल्यासाठी ते. राईट, बघूया आपण कसं ते. बाकी सगळ्या गोलसाठी तुम्हाला लोन मिळतं, ह्या एका गोलसाठी तुम्हाला लोन, तुम्हाला गाडी घ्यायचं लोन मिळणार, तुम्हाला घर घ्यायचं लोन मिळणार, तुम्हाला फॉरेन टूरला जायचं पर्सनल लोन मिळेल. बट रिटायरमेंट एक असं गोल आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला लोन नाही मिळणार. यू आर ऑन युअर ओन. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. हे एक असं गोल आहे की ज्याच्यापासून, येस प्रगती मॅम, तुम्ही परत जॉईन करा किंवा रेकॉर्डेड ऐका जमलं तर उद्या वगैरे. हे एक असं गोल आहे की ज्याच्यापासून तुम्हाला पळवाट नाही. सगळ्यात टफेस्ट गोल आहे. आणि म्हणजे मला हे एकदम कॉन्फिडेंटली सांगायचंय की आपल्या लोकांना हे समजतच नाही. रिटायरमेंट ही कन्सेप्ट कळतच नाही. एकदम खात्रीशीर मी सांगतो. आणि मी ह्याच्यावर खूप बोलू शकतो. आणि मला ह्याचा सिरियसनेस केव्हापासून जास्त आला ते पण सांगतो. म्हणजे अनेक ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो, जसं ट्रेनिंग आहे, आमचे बिझनेस ऍक्टिव्हिटीजच्या व्यतिरिक्त आमची एक CSR ऍक्टिव्हिटी चालते, ज्याच्यामध्ये एक निर्मित फाउंडेशन आहे, एक साई केअर म्हणून एक संस्था आहे. दोघं मिळून आम्ही वृद्धाश्रम पण चालवतो. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. आणि इथेच आहे, मुलुंडमध्येच होतं आधी, 2 होते, एक लेडीज आणि एक जेंट्स. आता ते शिफ्ट केले, एकाच ठिकाणी आहेत ऐरोलीमध्ये. मोठं आहे बऱ्यापैकी. आणि तिथे जर म्हणजे तुम्ही बघितलं, आता मी तर बऱ्याचदा जातो त्या ठिकाणी, तिथे जर तुम्ही ऍक्च्युली बघितलं ना, म्हणजे अशी लोक आहेत ना त्या ठिकाणी. म्हणजे हे थोडं आमचं जरा व्यवस्थित आहे वृद्धाश्रम, जिकडे आता दिवाळी वगैरे साजरी होते, सगळे सण उत्सव साजरे होतात, जेणेकरून बाकी सगळी वृद्धाश्रम म्हणजे लाईक की टाकून दिलंय अशी लोक असतात. इथे तसं नाही. इथे मस्त सगळे छानपैकी कॅरम खेळतायत, गणपतीला नाचतायत वगैरे, बऱ्यापैकी ज्यांना ऑफकोर्स ज्यांची तब्येत चांगली येते. सो वी वर दी ओनली म्हणतो ना ओल्ड एज हाऊस की ज्यांनी लास्ट इयर कोविडमध्ये, बघा मुंबई किंवा बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी कोविडमध्ये बऱ्याचशा वृद्धाश्रमांनी आपापल्या म्हणजे तिकडे असलेल्या पेशंट्सना किंवा तिकडे असणाऱ्या काही पेशंट, मग ह्यांच्यासाठी म्हणतोय की काही जण खूप खराब आहेत आणि काही लोक आहेत जे ठीक आहेत. सो त्यावेळी कोविडमध्ये बऱ्याच लोकांनी तिकडच्या लोकांना, पेशंट्सना आणि त्या मेंबर्सना घरी पाठवलं त्यांच्या. बिकॉज कोविडचा तो फिअर एवढा होता की वयस्कर लोकांना कोविडची शक्यता जास्त वगैरे वगैरे, हे अँटिसिपेट करून सगळ्यांना घरी पाठवलं. आम्ही एकमेव असे होतो की ज्यांनी त्या पिरियडमध्ये पण ते चालू ठेवलं. तो पिरियड असा होता कोविडचा की त्या पिरियडमध्ये ना डोनेशन्स आलेले, ना जी नॉमिनल एक फीज असते वृद्धाश्रमाची ती पण आली नव्हती. आणि स्टील वी रन, म्हणजे तरी पण आम्ही ते चालू ठेवलं सगळं. काय म्हणूया, ते ज्या आवारात आहे त्या सोसायटीने पण त्रास दिला, पोलीस कंप्लेंट, कोर्टा म्हणजे BMC ला कंप्लेंट की हे खाली करण्याबद्दल, कारण ह्यांच्यामुळे कोविड होईल वगैरे वगैरे. वी स्टील म्हणतो ना फॉट ऑल दिस थिंग्स, आणि स्टील आम्ही ते चालू ठेवलेलं. इमॅजिन, दिस इज 2020चा जो पूर्ण मार्च, एप्रिल, मे, जून जो 4 महिने होते ते. सी वी थॉट की इट्स लाईक की ज्यांना ऑलरेडी त्यांच्या घरातल्या लोकांनी सोडल्या, आम्ही पण जर त्यांना काढलं त्यांना कोण बघणार, हा एक साधा विचार करा. अँड
म्हणतो ना फायनली म्हणतो ना की हे सगळं सोसायटीच्या आवारांना त्रस्त होऊन आम्ही एक वेगळीच प्रिमायसेस घेतली की जिथे असा सगळा कोणाचा त्रास नाही. सो फायनली ऐरोलीला एका रो हाऊस मध्ये हे आता सध्या चालू आहे. आणि तिथे लोक जी आहेत ना वेल एज्युकेटेड लोक आहेत. बघा मी काय सांगतोय, अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत. म्हणजे एक एक जण नावं सांगितली ना, सेलिब्रिटीजचे आई वडील आहेत. त्याच्यानंतर एक असे आहेत ना की मुंबईमध्ये फार पूर्वी एक प्रसिद्ध क्लासेस होतं, जसं ठाण्यामध्ये पिंगेज म्हणून होतं, तसं मुंबईचे एक प्रसिद्ध क्लासेस त्याच्या डायरेक्टर आहेत. हे अशी सगळी लोक आहेत तिकडे. आणि या म्हणजे काय म्हणूया की जेव्हा त्यांच्याशी आम्ही बोलतो किंवा त्यांच्याशी जेव्हा डिस्कस करतो तेव्हा हेच जाणवतं की म्हणजे ह्या सगळ्यांचा दोष काय माहितीये, म्हणजे तिथे असलेल्या लोकांचा दोष काय माहितीये, बिकॉज हा शब्द त्यांनी लाईटली घेतला. म्हणजे जर कोणाला असं वाटत असेल की बाबा बघा तुमची नेक्स्ट जनरेशन तुमचं म्हणजे तुमच्याकडे व्यवस्थित बघत असेल तर खूप आनंद आहे आम्हाला सर्वांना या गोष्टीचा. पण असं नाहीये. द रियालिटी इज नॉट सो. म्हणजे जे तसं नाहीये खरं सांगायचं तर. म्हणजे आणि म्हणजे आमच्या इकडे तर मला हेच जाणवतंय की सगळ्यांची मुलं वेल टू डू आहेत, स्टील दिस पीपल आर लाईंग हिअर. हे जे चित्र आहे ना हे खूप त्रासदायक असतं. आम्ही जाऊन तिथे बरीच गुजराती लोक खूप चांगल्या प्रकारे तिथे डोनेशन करतात, त्यामुळे आम्हाला हे इझिली रन करता येतंय खरं सांगू तर इट्स ओके. सो मला सांगायचं याच्यातून हेच आहे की जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की यार आपली पुढची जनरेशन आपल्याला बघेल तर जस्ट एकदा तो बागबान मूवी बघा, म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट काय असतं हे समजेल. आणि आतापासून आपण स्वतःचं म्हणतो ना एक फायनान्शियली स्वतःला इंडिपेंडेंट करणं ह्याचं महत्व काय हे तुम्हाला समजेल नक्कीच. राईट. सो आय नीड सम व्हॉलेंटियर की ज्याच्या आधारे मी हा विषय सुरुवात करेन. सो मी रिक्वेस्ट करेन ऍज युजल मी कोणातरी को होस्ट करतो, तर असं कोणातरी को होस्ट करूया ज्याच्या आजूबाजूला आवाज नसेल, वय 30 ते 35च्या दरम्यान. अरे थँक्यू तन्वी मॅम, इट्स माय प्रिव्हिलेज मी असं म्हणेन. आणि विल बी ऑलवेज देअर विथ यू. येस, कोणाला अनम्यूट करूया? मनोज कुमार एरंडे यांना अनम्यूट कर, अनम्यूट किंवा को होस्ट कर, म्हणजे ते स्वतः म्यूट करू शकतील स्वतःला. मनोज कुमार तुम्ही अनम्यूट झालात का? तुम्हाला को होस्ट केलेले, तुम्ही आता स्वतःला अनम्यूट करू शकता. येस सर. येस, ओके. सो मनोज कुमार सर आहेत. ऋतुजा थोड्या वेळाने करतो, जस्ट अ मिनिट. सर तुमच्या इथून ना आवाज येतोय थोडासा, जरा थोडा बॅकग्राऊंड नॉईज बघा ना कमी करता आला तर तुमच्या आजूबाजूचा. माझ्या इकडून पण येतोय कारण फटाक्यांना सुरुवात झाली. हा ठीक आहे चला. मी पण आज विंडो वगैरे बंद करून बसलोय त्यासाठी. ओके चलो, मी आता आतमध्ये रूममध्ये जातो. चला नो प्रॉब्लेम. सो आपण एक बघूया रिटायरमेंट कॉन्सेप्ट काय. सो थँक्यू वैदेही मॅम. आपण एक काम करूया, असं लिहूया की मनोज आहेत आपल्यासोबत ज्यांचं वय आहे 37. ठीक आहे. आणि काय सर कुठे जॉबला तुम्ही? सर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहात. रिटायरमेंट कधी? 58 की 60? 58. 58. सी हा प्रश्न जर कधी कोण अनम्यूट झालं आणि जर ती व्यक्ती जर प्रायव्हेट जॉब करणारी असेल आणि त्यांना जर विचारलं काय हो रिटायरमेंट कधी, तर ते उत्तर काय देतात माहितीये? येस सर. बॉस काढेपर्यंत. असं एक प्रकार असतं. सो युजली प्रायव्हेट मध्ये हा भाग होऊन जातो की लोकांना. सर तुम्ही माईक म्यूट करा, जेव्हा मी विचारेन तेव्हा अनम्यूट करा. ठीक आहे. तुम्ही तुमच्या अकाउंटला सेटिंग चेंज केलेली आहे. सो युजली प्रायव्हेट मध्ये तर लोकांना हा प्रकारच नाही, ही लिबर्टीज नाही की ते कधी 58-60 वगैरे सांगण्याचा तसा अधिकार नाही. पण ठीक आहे, लेट्स से की 58 पर्यंत सरांचा आता जॉब आहे बिकॉज ही इज अ गव्हर्नमेंट सर्वंट. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी काय सर? लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आपण जगणार कधीपर्यंत? सर माहित नाही सर.
मी सांगू, नो वन कॅन एक्सपेक्ट लाईक. प्रवीण यांनी तुमचं उत्तर दिलं 80. सो मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्याला 65-70 पर्यंत, 65-60 पर्यंत, पहिलं 60 पर्यंत आपल्याला नेणं ही आपल्या फॅमिली डॉक्टरची जबाबदारी असते. ठीक आहे. ओके सर. 60 ते 70 आपल्याला कोण नेतात? आपल्या एरियातले MD वगैरे टाईपचे डॉक्टर असतात ना, हे नेतात. ओके. 70 ते 80 आपल्याला कोण नेणार? 70 ते 80 MS वगैरे टाईपचे असतात ना, रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, हे सगळे मिळून आपल्याला 80 पर्यंत नेतात. सी, नेतात याचा अर्थ काय? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, फायनान्सच्या भाषेतच बोलतो. त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणावर जो खर्च केला आहे त्याची भरपाई होण्यासाठी आपल्याला तेवढं जगावं लागतं. बरोबर ना? येस सर. नाही कळलं? अच्छा, कोणी डॉक्टर जे इकडे आहेत आपले पार्टिसिपंट, कोणी पर्सनली घेऊ नका हा. थोडस विषय जास्त सिरियस होऊ नये म्हणून काही अशा युक्त्या मला लढवाव्या लागतात. आणि 80 ते 85 आपल्याला कोण नेणार? ते म्हणतात ना की आता इकडे काय होणार नाही, तुम्हाला ब्रिज कंडीला जावं लागेल, नानावटीला जावं लागेल वगैरे, माहितीये ना, असं सांगतात. मनोज सर? येस सर, येस सर. ब्रिज कॅन्डी पाहिजे, जसलोक पाहिजे, आपल्याला हिंदुजा 85 पाहिजे. पर्यंत देणार है ना. सो बेसिकली सीन असा आहे की आता तुमच्याकडे 21 वर्ष आहेत, तुमचं इन्कम चालू आहे, आणि नंतरची 27 वर्ष तुमचं इन्कम नसणार. बरोबर? ओके. सो आता Yes, sir. हा जो पूर्ण पिरियड आहे ना, या पूर्ण पिरियड मध्ये काय होणार सांगा? या पूर्ण पिरियड मध्ये काय असणार माहितीये? गंमत सांगतो काय असणार आहे. ह्या पूर्ण पिरियड तुम्हाला, मी असं म्हणतो, दिस इज 37 तुमचं करंट एज, 58 वुड बी युअर रिटायरिंग एज, आणि लाईफ एक्सपेक्टन्सी आपण म्हणूया 85 पर्यंत आपण जगणार. हा पूर्ण टेन्युअर आपल्याला काय असणार? एक्सपेन्सेस असणार. बघा मी काय सांगतो, एक्सपेन्सेस आपल्याला पूर्ण टेन्युअर असणार आहेत, है ना? हो सर. अजून काय असणार सांगा? एक्सपेन्सेस कम्प्लीट टेन्युअर झाले. इन्फ्लेशन असणार, महागाई. इन्फ्लेशन, चला चांगला शब्द आला, इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचा अर्थ जो आपण मागे शिकलेलो, इकॉनॉमिक्स अँगलने जो अर्थ शिकलेलो, तो होता चलन फुगवटा. आता आपण ना ह्या इन्फ्लेशनकडे महागाई ह्या पद्धतीने बघूया, एक सर्वसाधारणपणे जसं मांडलं जातं त्या पद्धतीने बघूया. इन्फ्लेशन म्हणजे काय तर जरा आपण समजून घेऊया. आज जे तुमचे खर्च आहेत हे उद्या ऑफकोर्स जास्त असणार आहेत आजच्यापेक्षा, बरोबर ना? येस सर. किती असणार? कितीने वाढणार? काय गणित आहे याचं? कोण मला सांगू शकेल की आजचे माझे खर्च हे 5 वर्षांनी, 10 वर्षांनी किती असणार? कोण सांगू शकेल? चला आपण एक एक्झाम्पल घेऊया. हा, आपण आपला विषय वेल्थ क्रिएशन, त्यामध्ये हे सगळं विषय आले. मनोज, तुम्ही एक मूवी बघितलेला 2000 साली आलेला प्रियदर्शनचा, हेराफेरी नावाचा? हा, बघितलेला? काय स्टोरी होती? येस सर. त्याला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हा, आणि अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीचा मूवी होता. त्यांना एक तो किडनॅपिंग वर होता ना मूवी? हो. बरोबर. त्यांना लवकर श्रीमंत व्हायचं होतं, फास्ट श्रीमंत व्हायचं. मग ते तो हेराफेरी 2 होता. ओके. हेराफेरीमध्ये तो रॉंग नंबर लागतो, कबीरा स्पीकिंग, आठवलं का? मग ते किती अमाऊंट मागतात? कोणाला आठवतंय का? किती अमाऊंट मागतात पहिलं ते मुलीला सोडवण्यासाठी? हा, 40 लाख. ऍक्च्युली ती 20 लाख असते. हा, आणि ती 20 लाखाला ते लोक, हे लोक काय करतात? 40 लाख करतात, है ना? आणि मग ते म्हणतात 20 लाख त्यांना द्यायची, 20 लाख आपण आपल्याला ठेवायची आणि मुलीला सोडवून आणायचं. द पॉइंट ओव्हर हिअर इज की ती जी अमाऊंट होती ना ती होती 20 लाख. बरोबर. आता मला सांगा, गेल्या वर्षी पण एक मूवी आला जो किडनॅपिंगचा होता. एक 2-3 वर्षापूर्वी एक मूवी आलेला अगली नावाचा, तो किडनॅपिंग वरच होता, की त्याच्यामध्ये पण त्या पोलिसाच्या मुलीला किडनॅप केलं असं. फ्लॉप मूवी होता. मला सांगा त्या मूवीमध्ये किडनॅपिंगची अमाऊंट किती होती? कोणाला माहितीये?
एक 3 वर्षापूर्वी आलेल्या मूवीमध्ये किंवा आता आलेल्या मूवीमध्ये किडनॅप केल्यानंतर किडनॅपिंगची अमाऊंट किती होती? येस सचिन बरोबर लिहिलं, 5 कोटी. बरोबर. सो 5 कोटी होती. मग मला एक गोष्ट सांगा मनोज, 2000 साली मूवी आला, किडनॅपिंगची अमाऊंट 20 लाख होती. 2018 साली आलेल्या मूवीमध्ये किडनॅपिंगची अमाऊंट किती? 5 अरे कोटी. बोला. 5 कोटी. इन्फ्लेशन कोणाला कळतं? यांना किडनॅपर्सला. हा, त्याचं शिक्षण काय? माहित नाही सर. माहित नाही. बरं, आपलं शिक्षण काय? आपलं शिक्षण, माझं शिक्षण मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन. आपल्याला इन्फ्लेशन काढता येतं? अजून तरी नाही. हा, आत्ताच ठरवा करिअर कशात करायचं ते, है ना. बघा मी तुम्हाला Yes, एक sir. गंमत सांगतो. आज पूर्णिमा मॅडम पाहिजे होत्या पण जाऊ दे, चला एक गंमत सांगतो. वेल्थची डेफिनेशनचा जरा विचार करा. आपण सगळ्यांनी 1975 सालचा पहिला ब्लॉकबस्टर मूवी बघितलेला होता, शोले. बरोबर. शोले मध्ये तो विलन होता, कोण होता? गब्बर. गब्बर. है ना. गब्बर होतं. गब्बरवर पारितोषिक कितीचं होतं? पुरे 50,000. है ना. तो डायलॉग फेमस होता. हो. आता किती असतं? आता जर एखाद्या विलनला पकडल्याबद्दलचं पारितोषिक किती असतं? 5 लाख ते 10 लाख. पूर्वी गब्बर कुठे राहायचा? रामगड मधल्या डोंगरावरती राहायचा. आत्ताच्या मूवी मधले विलन आहे ना, मलेशियाच्या ट्विन टॉवरच्या टेरेस वरती असतात बघा. पूर्वी गब्बर घोड्यावरून यायचा, आत्ताचे विलन डायरेक्ट हेलिकॉप्टर मधून तिथे लँड करतात त्या पेट्रोनसच्या टॉवरवर. आणि तो हिरो असतो ना, तो असे ते माळे वगैरे चढून जातो त्याला पकडायला वगैरे, 140 फ्लोअर वगैरे काहीतरी पायऱ्या वगैरे चढून. इट्स लाईक मूवी, बट स्टील मला सांगायचा हेतू काय ते लक्षात घ्या ना. पूर्वी तो सांगायचा की एक बॉक्स में या एक बैग में पूरे 50,000 भर के काली घाटी के पीछे वो बैग रख देना. आताचे विलन सांगतात डायरेक्ट स्विस बँकचा अकाउंट देतात आणि सांगतात ऑनलाईन फंड ट्रान्सफर कर. बघा ना, वेल्थची डेफिनेशन कोणी बदलली? वेल्थची डेफिनेशन कोणी बदलली? टेक्नॉलॉजी. नाही, विलनने बदलली. हो. कळलं? येस सर. हा बरोबर, विलनने डेफिनेशन बदलली, गुंडांनी बदलली. आणि आपण अजूनही काय करतोय? जागा घेतोय, धनत्रयोदशीला सोनं घेतोय. आपली डेफिनेशन बदलते का? थोडासा विचार करा काय सांगतोय ते. सी, बिफोर आय स्टार्ट वेल्थ क्रिएशन, प्लीज आस्क युअर सेल्फ व्हॉट इज माय डेफिनेशन ऑफ वेल्थ. अरे बॉस, वेल्थची डेफिनेशनच नसेल तर वेल्थ कशी बनवणार? कळतंय का मी काय सांगतोय सगळ्यांना? हा, निलेश सावंत विचारते स्टार्ट किडनॅपिंग. हो, किडनॅपिंगला सुरुवात करा. थोडस अजून काय असतं, काय काय प्रकार असतात ते, थोडस काय हवाला आणि हे सगळी कामं स्टार्ट करा. याला जास्त पैसा बनवाल, बिकॉज द विलन इज अहेड ऑफ द टाइम, है ना. विचार करा. सो बघा, ह्या सगळ्या एक्झाम्पल सांगण्याचा माझा हेतू एवढाच होता की लुक ॲट अवर डेफिनेशन. हे आता थोडं म्हणतो ना, वर्कशॉपच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. नंतर मला असं तुमच्या बॅचशी वगैरे असं काय संवाद वगैरे, मी काय लेक्चर नाही शिकवत, मी एक संवाद साधतोय तुमच्याशी. अशी संधी काय मला मिळणार नाही की असं थोडंसं ऑफ द ट्रॅक वगैरे बोलण्याची. आणि मला असं वाटतं की या छोट्या उदाहरणातून जर आपल्याला समजत नसेल आपण काय करतोय, तर यार मग मोठं चॅलेंज आहे. बरोबर बोलतोय ना मी? काय म्हणत सर, बरोबर ना? हो सर. विचार करा सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा. सो नाउ दिस इज व्हॉट इज अन इन्फ्लेशन. की आज ज्या वस्तू आपल्याला 100 रुपयात येत आहेत त्या 100 रुपयात नाही येणार. ह्या घ्यायला पुढच्या वर्षी मला जास्त पैसे लागणार आहेत. दिस इज व्हॉट इज इन्फ्लेशन.
आणि हे आपल्याला नाही कॅल्क्युलेट करतायत, बिकॉज द पॉइंट ओव्हर हिअर इज की हे सगळे कॅल्क्युलेशन आर एक्सपोनेन्शियल. अवर सिम्पल मॅथमॅटिक्स वोंट गिव्ह यू अन आन्सर. नेक्स्ट, आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आपल्याला आयुष्यभर फेस करायची ती म्हणजे टॅक्स. बघा मी काय सांगतो, एक्सपेन्सेस, खर्च, महागाई आणि टॅक्स हे आपल्याला आयुष्यभर असणार. इनफॅक्ट नंतर हे वाढत जातील, खर्च पण वाढतील, इन्फ्लेशन पण वाढत जाईल. मोर ओव्हर टॅक्स डिपेंड करतं गव्हर्नमेंट पॉलिसीजवर.